नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज नव्या वर्षातला पहिला आजचा सवाल. नवा आठवडा, नवा प्रश्न, नवी चर्चा. काल मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये संभाजी ब्रिगेडच्या एका कार्यकर्त्याने स्वतःला जाळून घेण्याचा, आत्मदहनाचा प्रयत्न केला आणि ठणकावून सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर त्याचे परिणाम सत्ताधाऱ्यांना भोगावे लागतील. माझा आजचा प्रश्न आहे, मराठा आरक्षणाचा मुद्दा आगामी निवडणुकीमध्ये कळीचा मुद्दा ठरणार आहे काय? जसजशा निवडणुका जवळ येत आहेत, लोकसभेच्या असोत, त्यानंतर होणाऱ्या विधानसभेच्या असोत, तसतशा संभाजी ब्रिगेडसारख्या संघटना आक्रमक बनत आहेत आणि सत्ताधाऱ्यांवर दबाव टाकतायत. काल मुख्यमंत्र्यांना शेवटी जाहीर करावं लागलं की मराठा समाजाला आरक्षण देण्याचा आम्ही विचार करू. त्यांनी स्पष्ट आश्वासन काहीच दिलेलं नाही, पण तू विचार करू असं म्हटलंय. माझा प्रश्न आजचा हाच आहे, मराठा समाजाला खरोखरच सत्ताधारी आरक्षण देतील का? जर दिलं नाही निवडणुकीपर्यंत तर निवडणुकीवर त्याचे परिणाम होतील का? त्याचा फटका सत्ताधारी पक्षाला बसेल का? विरोधी पक्षांचं काय म्हणणं आहे? कारण सगळीकडे गोंधळाची अवस्था आहे आणि संभाजी ब्रिगेड दिवसेंदिवस अधिकाधिक आक्रमक होते. म्हणून आजची ही चर्चा आहे, मराठा आरक्षणाचा मुद्दा निवडणुकीवर काय परिणाम करेल याविषयी. माझ्यासोबत माझ्या स्टुडिओमध्ये आहेत प्रवीण गायकवाड, संभाजी ब्रिगेडचे ते प्रदेश कार्याध्यक्ष आहेत आणि यापूर्वी सुद्धा या मुद्द्यावर आपल्याकडे चर्चा करायला ते आलेले आहेत. माझ्यासोबत नाशिकहून आहेत श्रावण देवरे. श्रावण देवरे हे ओबीसी सेवा संघाचे महासचिव आहेत. माझ्यासोबत पुन्हा स्टुडिओतून आहेत शब्बीर अन्सारी. शब्बीर अन्सारी हे अखिल भारतीय मुस्लिम ओबीसी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. आणि माझ्यासोबत आहेत सत्ताधारी पक्षाचे काँग्रेसचे आमदार भाई जगताप. प्रवीण गायकवाड, मी तुमच्यापासूनच चर्चेला सुरुवात करणार. तुम्ही अक्षरशः महाराष्ट्र ढवळून काढलेला आहे. काल तर तुमच्या एका कार्यकर्त्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला आणि आता मी बातम्यामध्ये आमच्या दाखवलं की तुमचा सोलापूरचा जो कार्यकर्ता आहे त्यांनी तर असं सांगितलं, याच्यापुढे आम्ही मराठा नेत्यांवरच आक्रमण करू. म्हणजे ते असं म्हणाले की जाळू वगैरे. इतकी कमालीची कडवट भाषा तुम्ही वापरताय. निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसा तुम्ही सत्ताधाऱ्यांवर दबाव टाकताय का? निवडणुकीपूर्वी तुम्हाला हे आरक्षण हवंय का? पंढरपूरमध्ये जो कालचा प्रकार घडला त्यावेळेस महेश चव्हाण आणि कृष्णा पवार या दोन कार्यकर्त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये. हे दोन्हीही तरुण आज ज्या घडीला समोर जात आहेत ते प्रश्न, ते म्हणजे ते दोन्ही ग्रॅज्युएट तरुण आहेत. ओबीसीची मर्यादा 32 वर्षापर्यंतची संधी त्यांना उपलब्ध आहे. जर ही संधी आता आगामी निवडणुकीच्या पूर्वी जर मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर ते MPSCला बसणारे हे तरुण आज संधी गमावतील का काय, अशा परिस्थितीमध्ये ते आलेले आहेत. आता जवळपास 30% जास्त त्यांना भाजलेलं आहे. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये मात्र संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते स्वतःचं आत्मदहन करत असताना नेत्यांना मिठी मारणार आणि ह्या नेत्यांना वेठीच धरणार. त्यांना आता कुठल्याही स्वतःला पेटवून घेणार आणि नेत्यांना मिठी मारणार. आत्मघातकी पथकच संभाजी ब्रिगेडनी तयार केलेलं आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये संभाजी ब्रिगेडची मागणी आहे की लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी आरक्षण द्यावाच लागेल. प्रत्येक जिल्ह्यामध्ये 25-25 कार्यकर्ते असे आमच्या आत्मदहनासाठी तयार आहे. कारण शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सरकार गेली 5 वर्ष त्यांचे कर्जाचे पैसे आजही देऊ शकलेले नाही. वीज माफीची योजना सुशीलकुमार शिंदेंनी जाहीर केली होती. ती वीज माफी सत्ता आल्यानंतर त्यांनी काढून घेतली. शेतकऱ्यांची फसवणूक केली. यावेळी सुद्धा आम्हाला वाटतं की आमची फसवणूक होण्याची जास्त शक्यता आहे. निवडणुकीनंतर आम्हाला काही नको आहे. निवडणुकीपूर्वीच आम्ही ते घेणार आणि आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. घेतल्याशिवाय राहणार नाही वगैरे ठीक आहे, पण मला सांगा, सरकारने तुमची मागणी मान्य केली नाही तर तुम्ही काय करणार आहात? आम्ही सरकारच्या विरोधामध्ये महाराष्ट्रभर आता अभियान सुरू केलेले. सध्या इथं येण्यापूर्वी मी काल पंढरपूरला सुद्धा जाऊन आलेलो आहे. इंदापूरमध्ये आम्ही जाऊन आलेलो आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, हर्षवर्धन पाटलांची भेट घेतली. जवळपास सांगलीमध्ये 25,000 तरुण भारत स्टेडियमवर हजर होते. आंबेजोगाईला बीडमध्ये जवळपास 10-15 कार्यकर्ते तयार होते. तर ज्या मागच्या दौऱ्यामध्ये मी गेलो होतो मराठा आरक्षणासाठी, त्याच्या कित्येक पट आज समाजामध्ये प्रतिसाद मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे. आणि आता हे सगळं बरोबर आहे. माझा थेट प्रश्न असा आहे की समजा सत्ताधाऱ्यांनी म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीने तुम्हाला हे आरक्षण दिलं नाही तर या पक्षांचा निवडणुकीत पराभव करा असं आवाहन तुम्ही करणार आहात? नक्की या निवडणुकीत आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव करणार असाच प्रचार आम्ही करणार. परंतु शिवसेना भाजपला निवडून द्या असं आम्ही कदापिही सांगणार नाही. त्याचं कारण असं आहे की त्यांची आर्थिक निकषाची मागणी आहे. कालच गोपीनाथ मुंडे आणि उद्धवजी ठाकरेंनी पुण्यामध्ये आर्थिक निकषावर सांगितलं, आर्थिक निकष ही सपशेल फसवणूक आहे. कारण सुप्रीम कोर्टाने प्रवीण गायकवाड, मला सांगा, तुम्ही एका बाजूला म्हणताय तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पराभव करणार,
पण शिवसेना भाजपला निवडून द्या असं म्हणणार नाही, याचा अर्थ असा होतो की तुम्ही लोकांपुढे पर्याय ठेवणार नाही. मग काय तुम्ही स्वतः निवडणुका लढवणार आहात का? हो, आम्ही स्वतः निवडणुका लढवू अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. 34% मराठा समाजाला जर संघटित करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो होतो, कदाचित आम्ही सत्ताधारी पक्षालाही गाडू आणि विरोधकांनाही गाडू अशी परिस्थिती. आणि मायावतीचा हत्ती येतच आहे, काही परिस्थिती बदलू शकते. काही परिस्थिती बदलू शकते. मी थेट जातोय आमदार भाई जगताप यांच्याकडे. भाई, तुम्ही ऐकताय प्रवीण गायकवाड काय म्हणतायत? फारच टोकाची भूमिका त्यांनी घेतली आणि ते असं म्हणतात याच्या पुढे निवडणुकीपूर्वी जर आम्हाला मिळालं नाही तर आम्ही सत्ताधाऱ्यांचा पराभव करण्याची प्रचार मोहीम राबवू आणि आत्मदहन करता करता मराठा नेत्यांना सुद्धा मिठ्या मारू आणि त्यांच्या जीवाला सुद्धा धोका निर्माण करू. काय उत्तर आहे तुमचं सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणून? नाही, माझं म्हणणं असं आहे की आंदोलनं ही आंदोलनाच्या पद्धतीनेच ती झाली पाहिजेत. त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे, आंदोलकांचा प्रश्न आहे. परंतु हा महत्वाचा विषय आहे, हा आपल्याला सगळ्यांना जाणून घेणं गरजेचं आहे की 1993 सालापासून या बाबतीमध्ये मराठा महासंघ आणि सेवा संघाने आग्रहपूर्वक ही भूमिका मांडली आणि आज त्याला काही स्वरूप आलेलं आहे. म्हणजे 1993 ते आज 2008 म्हणजे 15 वर्ष झाली हा संघर्ष सातत्याने महासंघ, संभाजी ब्रिगेड आहे आता अलीकडे आणि सेवा संघ हे अनेक वर्षापासून करत आहेत. आणि म्हणून आपल्याला एक गोष्ट जाणणं गरजेचे आहे की ओबीसी मध्ये याच्यावर ज्यांच्या दाखल्यावर कुणबी मराठा लावलेला आहे त्यांना ऑलरेडी आरक्षण आहे. म्हणजे असं म्हणता येणार नाही की मराठ्यांना आरक्षण नाही. बाई, हे सगळं बरोबर आहे. माझा प्रश्न असा आहे की प्रवीण गायकवाड जे म्हणतायत निवडणुकीपूर्वी म्हणजे एप्रिल महिन्यापूर्वी, आज जानेवारी चाललाय, जानेवारी फेब्रुवारी मार्च 3 महिने तुमच्याकडे आहेत. 3 महिन्यात त्यांची मागणी तुम्ही सत्ताधारी म्हणून मान्य करणार आहात का? नाही, खरं असं आहे की आपण एक लक्षात घ्या, मी एक सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे. हे निर्णय कोणी एक व्यक्ती घेत नाही. सरकार म्हणून असे निर्णय घेत असताना सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करावा लागेल. आणि मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांनी काल स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे की हे तत्वतः मला मान्य आहे, परंतु ज्या प्रक्रिया होणं गरजेचं आहे ते व्हावंच लागेल. बापट अहवाल झाला, त्याच्या रेकमेंडेशन झाल्या, बाकी सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत ह्या प्रक्रिया झाल्या पाहिजेत, हे मला नम्रपणे इथे सांगावंसं वाटेल. अगदी भाई, मी येतो तुमच्याकडे. माझ्यासोबत श्रावण डेवरे आहेत. श्रावण डेवरे ओबीसी सेवा संघाचे नेते आहेत. डेवरे, मला सांगा, मराठा महासंघाची जी मागणी आणि ज्या पद्धतीने आक्रमक सूर त्यांनी काढलेला आहे, आक्रमक कृती त्यांनी करायला सुरुवात केलेली आहे, काय तुमचं म्हणणं आहे याबाबत? हे माझं म्हणणं असं आहे की आपण आपल्या महाराष्ट्राला एक फुले शाहू आंबेडकरी मुवमेंटचा वारसा आहे. आपण लोकशाहीवादी आहोत, फुले शाहू आंबेडकरवादी आहोत आणि आरक्षणाची मागणी ही मुळातच सामाजिक मागणी आहे. त्यामुळे तिचं राजकीयकरण करणे किंवा अतिरेकी पद्धतीने किंवा हिंसात्मक मार्ग अवलंबून ही मागणी पदरात मागून पाडून घेणे हे मला वाटतं हे अत्यंत चुकीचं आहे. जर सामाजिक जागृती निर्माण झाली तर तुम्हाला आरक्षणाची खरोखर आवश्यकता असेल तर त्या पद्धतीने तुम्हाला आरक्षण मिळेल. परंतु अशा पद्धतीने कुणाचाही पाठिंबा नसताना केवळ काही लोकांनी अतिरेकी पद्धतीने हिंसाचार पद्धतीने आंदोलन करणं आणि मागणी पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करणे ही अत्यंत चुकीची पद्धत आहे. आणि आतापर्यंत ते जेवढे काही कमिशन नेमले गेलेले आहेत जातीच्या संदर्भात, मागासवर्गीय आयोग असतील, राज्य स्तरावरचे, केंद्र स्तरावरचे, सेंट्रल गव्हर्नमेंटचे, त्या सगळ्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं आहे की मराठा समाजाला मागासवर्गीय म्हणून मान्यता देता येणार नाही, त्यांना आरक्षण देता येणार नाही. हे सगळे राजकीय विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, विविध आयोग नेमलेले आयोग या सगळ्यांनी अगदी स्पष्टपणे भूमिका घेतल्यानंतरही जर मराठा समाज खूपच अगदी आग्रहाने आणि अतिरेकी हिंसाचार मार्गाने जर मागणी पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करत असेल तर ते फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राला शोभणारं नाही असं माझं स्पष्टपणे मत आहे. अगदी, मी येतो तुमच्याकडे. प्रवीण गायकवाड, तुम्ही उत्तर द्यायला पाहिजे. श्रावण डेवरे काय म्हणाले तुम्ही ऐकलं. शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, तुम्ही त्याला डाग लावतात असं त्यांचं म्हणणं आहे. मूळतः फुलेशाह आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणत असताना फुलेशाह आंबेडकरांनी जो बहुजनवाद सांगितलेला आहे त्याच्यामध्ये मराठा समाजाचा समावेश आहे. मग मराठा समाज हा ओबीसीचा आहे पण आज आरक्षणाचा लाभधारक नाही. काका कालेलकर आयोगाने स्पष्टपणे मराठा समाजाला त्यामध्ये समावेश केलेला आहे, परंतु हा आयोग लागू झाला नाही. मंडल आयोगामध्ये मराठा समाजाचा समावेश कुणबी म्हणून आहे. त्याचं कारण काय आहे तर 1911, 1921 आणि 1931 ची जनगणना याच्यामध्ये मराठा समाज हा कुणबी म्हणून दाखवलेला आहे आणि म्हणून मंडल आयोगामध्ये कुणबी आलेला आहे.
तिथं मराठा समाज अशी नोंद जातीची नाहीये, मराठा हा समूह म्हणून आहे. ते सांगतात ते अत्यंत चुकीचं आहे, कारण कालेलकर आयोगामध्ये आणि मंडल आयोगामध्ये अंशतः का होईना कुणबी म्हणून समावेश झालेला आहे. नंतर आलेल्या खत्री आयोगाने 1 जून 2004 ला मराठा कुणबी मराठा एक असल्याचा निकाल दिलेला आहे. हंटर स्टॅटिस्टिकल कमिशन गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने मान्य केलेले आहे. त्याच्यामध्ये शिवाजी वॉज अ कुणबी, राजाज ऑफ ग्वालियर, बडोदा अँड कोल्हापूर आर सेड टू बी द कुणबीज, हे हंटर स्टॅटिस्टिकल कमिशननी सांगितलेलं आहे. हे सगळ्या पुराव्यावरनं एक गोष्ट आपण स्पष्ट केली. आता आपण बापट आयोगाचा विषय त्यांनी मांडला म्हणून सांगतो. डॉक्टर अनुराधा भोईटे, डॉक्टर देवगावकर आणि डॉक्टर देशपांडे या 3 सदस्यांनी अत्यंत स्पष्ट सांगितलेलं आहे की मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यास काही हरकत नाही. मात्र डॉक्टर गोसावी यांनी या 4थ्या सदस्यांनी असं सांगितलेलं आहे की मराठा समाजातल्या गरीब लोकांना त्याचा फायदा व्हायला पाहिजे. म्हणजे 6 पैकी 4 सदस्य असं म्हणतात की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. म्हणजे बहुमत जर पाहिलं तर 4 सदस्य आरक्षण देण्याच्या बाजूचे आहेत. बापट आयोग अजून अधिकृतपणे जाहीर झालेला नाही. सरकारने ते तुम्ही आतली माहिती सांगताय? नाही, ही माहिती छगन भुजबळांनी ज्या वेळेस नागपूरमध्ये जाहीर केली त्यानंतर जी माहिती उपलब्ध झाली त्या आधारे मी ही सगळं सांगतोय. बापट आयोगाने मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केलेला नाही, सामाजिक न्यायाच्या ते विरोधात आहे. अगदी मी येतो. मी प्रवीण गायकवाड चर्चा पुढे चालू ठेवणार आहे. माझ्यासोबत शब्बीर अन्सारी आहेत, अखिल भारतीय मुस्लिम ओबीसी संघटनेचे नेते आहेत आणि त्यांनी सुद्धा आरक्षणावर खूप मोठं काम केलंय गेल्या काही वर्षामध्ये. शब्बीरजी, मला सांगा, तुम्ही ऐकलं काय म्हणणं आहे प्रवीण गायकवाड यांचं, काय म्हणणं आहे श्रावण डेवरे यांचं, तुमची काय भूमिका आहे? माझी भूमिका याच्याबद्दल अशी आहे की जे इतर मागासवर्गीयासाठी घटनेमध्ये कलम 340 होती ते सामाजिक आणि शैक्षणिक, त्याचा गाभाच आपण आम्हाला वाटू लागलेलं काय की ते काढून घेण्याची इच्छा आहे असं वाटत आहे. कारण की आता प्रवीण गायकवाडांनी 34% मराठा आहे असं सांगितलेले आहे. 52 आणि शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब असे 85% जर लोक बाहेर पडले तर काय होणार, असा प्रश्न आहे की आम्ही 34% आहे आम्ही काढून टाकू. आणि 85% जर असं सांगितलं तर काय होणार. आता सच्चर कमिटीने एक रिपोर्ट दिलेली आहे की मुस्लिम समाज मागासवर्गापेक्षा जास्त मागासवर्ग आहे, तर त्यांना एससीची सवलत देता येत का? होऊ शकत नाही. म्हणून मराठालाही देता येत नाही असं माझं म्हणणं आहे. मी चर्चा पुढे चालू ठेवणार आहे. प्रवीण गायकवाड, मला तुम्हाला विचारायचं आहे, घटनात्मक जी तरतूद आहे की साधारणपणे हे आरक्षण जे आहे, डॉक्टर आंबेडकरांनी जो विचार केला होता की सामाजिक दृष्ट्या मागासलेपणा लक्षात घेतला जातो. मला सांगा, एक तर तुम्हाला मान्य करावं लागेल की मराठा समाज त्या अर्थाने दलित, ओबीसी किंवा आदिवासींसारखा सामाजिक दृष्ट्या मागासलेला नाहीये. तो आर्थिक दृष्ट्या त्याच्यातला एक मोठा गट मागासलेला असेल, हे मान्य, पण सामाजिक दृष्ट्या मागासलेला नसताना मराठा समाजाला आरक्षण देणं हा घटनात्मक तरतुदीचा भंग नाहीये का? सामाजिक दृष्ट्या कुणाला म्हटलं जातं तर मराठा समाजाला आजपर्यंत हे माहीतच नाही की त्याला वर्णव्यवस्थेमध्ये शूद्र ठरवलेले. हे मराठा शूद्र हे माझं प्रसिद्ध झालेलं पुस्तक, आजपर्यंत 35,000 कॉपीज गेलेले आहेत. तुमचं असं म्हणणं आहे मराठे शूद्र आहेत? मराठा समाज हा शूद्र आहे हे मी म्हणत नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करण्यात आला होता, कारण शिवाजी महाराज शूद्र होते आणि शूद्राला राजा व्हायचा अधिकार नव्हता. दुसरं उदाहरण जे महत्वाचं आहे, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे मराठ्यांना आपण आजपर्यंत क्षत्रियात जे गणना करत होतो वर्णव्यवस्थेमध्ये ती न करता त्यांची गणना शूद्रात झाली पाहिजे. आहे अगदी अलीकडचं आहे ना. 1899 ला वेदुक्त प्रकरण छत्रपती शाहू महाराजांचं आणि बडोद्याच्या सयाजीराव गायकवाडांचं, त्यावेळेस लोकमान्य टिळक होते आणि टिळकांनी सुद्धा छत्रपती शाहू महाराज हे शूद्र आहेत अशा प्रकारचा 1901 मध्ये लेख लिहिला आणि त्यांनी स्पष्ट ताकीद दिली शाहू महाराजांना की थोरले राजे हे ब्राह्मणांचे हितकर्ते होते, म्हणून त्यांना आम्ही राजा होऊन दिलं, तुम्ही त्याचा आग्रह धरू नाही, तुम्ही शूद्रच आहात. हे वेदउक्त प्रकरण या महाराष्ट्रात गाजलेलं आहे. तुकाराम महाराजांची गाथा बुडवलेली आहे, ते शूद्र होते म्हणून. प्रवीण गायकवाड यांनी खूप वादग्रस्त मुद्दा मांडलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की शिवाजी महाराजांना सुद्धा शूद्र लेखण्यात आलं होतं, शाहू महाराजांना सुद्धा टिळकांनी शूद्र लेखलं होतं. मग मराठा समाज, त्यांचं पुस्तकच आहे मराठे शूद्रच म्हणून. आपण या विषयावर पुढे चर्चा करणार आहोत. आपले सगळे पाहुणे बोलणार आहेत. आणि मराठा समाज आजपर्यंत जे आपण मानत होतो की क्षत्रिय आहे, मराठा समाज पुढारलेला आहे सामाजिक दृष्ट्या असं आपण मानत होतो, ते चुकीचं आहे का, असं मी सर्व पाहुण्यांना विचारणार आहे. घेऊया एक ब्रेक, पण ब्रेक पूर्वी आपला प्रश्न पाहूया. मराठा आरक्षणाचा मुद्दा आगामी निवडणुकीत कळीचा ठरेल का? पडद्यावर तुम्ही पाहू शकता आपले प्रेक्षक काय म्हणतायत.
78% प्रेक्षक म्हणतायत होय. हा मुद्दा कळीचा ठरेल, सरकारला विचार करावा लागेल. घेऊया एक ब्रेक, पहा फक्त IBN लोक.